नमस्कार मित्रांनो, रुक्मिणी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मटर पुलाव. चला तर मग सुरू करूया. इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही साधे पण घेऊ शकता. साध्या तांदळाचा पण मटर पुलाव छान बनतो. तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. गॅसवरती कढई ठेवून घेऊ. तेल टाकून घेऊ. मोहरी, जिरे, तेजपत्ता, खडे मसाले आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित परतून घेऊ. कढीपत्ता आणि कट करून घेतलेले हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि याला पण व्यवस्थित परतून घेऊ. आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि तेलामध्ये याला पण परतून घेऊ. कट करून घेतलेले टमाटर टाकून घेऊ. व्यवस्थित हलवून घेऊ. टमाटर सॉफ्ट होईपर्यंत याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 वाटी मटार टाकून घेऊ. ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी 1 वाटी मटार घेतले आहेत. हवं तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि यावरती झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ. झाकण काढून घेऊ. झाला आपला मटर पुलाव तयार. एका प्लेट मध्ये काढून घेऊ.
नेहमी आनंदी राहा, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.